विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळवारी करता भजनी दिंडी गज व अश्वासह आज 2 जून रोजी सकाळी प्रस्थान केले। श्रींच्या पालखीचे हे 56वे वर्ष असून या पालखीसोबत 700 वारकरी एकूण 1275 किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात 2 महिन्यात पूर्ण करणार आहेत। पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते। जय गजानन। काय नाव? अनिता विनोद झाडे। मी नागपूरवरून आली आहे। मी 40 वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे। आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे? आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला नागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानन। मोजता येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान। पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पेढा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर। संत गजानन संत गजानन 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 मोजता येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान बाबान। जय गजानन गजानन। माझे नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला। मी महाराजांचा पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही। महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत 100 किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या 75 वर्षातच सुद्धा तसे पायी नेतात। खरोखरच अनुपम अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात। मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो। जय श्री गजानन।